नमस्कार. आरटीआय कायदा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण महाराष्ट्रात त्याचा नेमका वापर कसा करायचा, अर्ज कसा लिहायचा आणि समजा माहिती मिळाली नाही तर पुढे काय करायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. महाराष्ट्रासाठीचे खास नियम काय आहेत आणि ते कसे वापरायचे हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी हे नियम आले कुठून, त्याचा मूळ स्रोत काय आहे ते पाहूया. मग अर्ज कसा करायचा, त्यासाठी किती शुल्क लागतं आणि माहिती मिळाली नाही तर अपील करण्याची प्रक्रिया काय आहे हे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे नियम केंद्राच्या कायद्यापेक्षा वेगळे का आहेत यावरही बोलूया. चला सुरू करूया. बरं, आपण जी काही प्रक्रिया समजून घेणार आहोत ती कोणत्या आधारावर आहे, म्हणजे ही सगळी माहिती आली कुठून? तर ही माहिती थेट महाराष्ट्र शासनाच्या एका अधिकृत दस्तऐवजातून म्हणजे कागदपत्रांमधून आलेली आहे. हे बघा, हे आहे ते सरकारी राजपत्र म्हणजेच गव्हर्नमेंट गॅझेट. तारीख आहे 10 नोव्हेंबर 2005. महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराचा वापर कसा करायचा याचे सगळे नियम आणि कायदे ह्याच एका डॉक्युमेंटमध्ये लिहिलेले आहेत. त्यामुळे आपण जी काही चर्चा करणार आहोत ती पूर्णपणे अधिकृत आणि विश्वसनीय आहे. चला तर मग आता थेट कामाला लागूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी, प्रश्न विचारायचा कसा, म्हणजेच सरकारकडे माहितीसाठी अर्ज कसा करायचा. तर मग प्रश्न हा आहे की महाराष्ट्रात आरटीआय अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी अर्ज करण्याची योग्य पद्धत नक्की आहे तरी काय? केंद्राच्या कायद्यात तसं काही सविस्तर सांगितलेलं नाहीये, पण महाराष्ट्र सरकारने यासाठी एक खास सोय केली आहे. त्यांनी एक विशिष्ट अर्ज नमुना तयार केलाय आणि हा आहे तो अर्ज. याला म्हणतात नमुना अ. माहिती मिळवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात याच एका फॉर्मपासून होते. हाच तो अधिकृत अर्ज आहे जो आपल्याला माहिती मिळवण्यासाठी भरावा लागतो. आता हा फॉर्म भरायचा कसा? खरं तर खूप सोपं आहे. सगळ्यात आधी ज्या अधिकाऱ्याकडून माहिती हवी आहे त्या जनमाहिती अधिकाऱ्याचं नाव आणि पत्ता लिहायचा. मग आपलं स्वतःचं पूर्ण नाव आणि पत्ता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला नेमकी कोणती माहिती हवी आहे ते स्पष्ट शब्दात लिहायचं. आणि एक छोटीशी टिप, माहिती कोणत्या वर्षाची किंवा कोणत्या कालावधीची आहे हे जर आपण लिहिलं तर अधिकाऱ्याला ती शोधायला मदत होते आणि आपलं काम लवकर होतं. ठीक आहे, अर्ज कसा करायचा ते तर कळलं, पण ह्या सगळ्यासाठी काही खर्च आहे का, म्हणजे काही फी वगैरे भरावी लागते का? चला तेही बघूया. हे बघा, फीचं स्ट्रक्चर खूपच साधं आणि माफक आहे. माहिती जर कागदावर हवी असेल तर प्रत्येक A4 किंवा A3 साईजच्या पानासाठी फक्त ₹2 लागतात, म्हणजे अगदीच कमी. जर कागदाचा आकार मोठा असेल तर जो काही प्रत्यक्ष खर्च येईल तो द्यावा लागतो. आणि समजा माहिती कॉम्प्युटरमध्ये वाचण्यासाठी डिस्केट किंवा फ्लॉपीवर हवी असेल तर त्यासाठी ₹50 शुल्क आहे. बरं, अर्ज केला, फी भरली, पण समजा माहिती मिळालीच नाही तर, किंवा जी मिळाली ती अर्धवट अपूर्ण आहे, मग काय करायचं? इथेच आरटीआय कायद्याची खरी ताकद दिसून येते. कारण कायदा आपल्याला पुढचा मार्ग दाखवतो आणि तो मार्ग आहे अपील करण्याचा. हो, घाबरून जाण्याचं किंवा निराश होण्याचं काहीच कारण नाही. कायद्याने आपल्याला एका नाही तर 2 टप्प्यांमध्ये अपील करण्याची संधी दिली आहे. म्हणजे पहिल्या प्रयत्नात काम नाही झालं तरी आपल्यासाठी पुढचे दरवाजे उघडे असतात. तर हे आहे पहिलं अपील आणि त्यासाठी वापरायचं आहे नमुना ब. हे अपील कोणाकडे करायचं? तर ज्या जनमाहिती अधिकाऱ्याने आपल्याला माहिती दिली नाही त्याच ऑफिसमधल्या त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे. ही झाली आपली पहिली पायरी. आता समजा पहिल्या अपिलातही आपलं समाधान झालं नाही, मग काय? मग येतो शेवटचा आणि सगळ्यात प्रभावी टप्पा, दुसरं अपील. यासाठी वापरायचं आहे नमुना क आणि हे अपील थेट राज्य माहिती आयोगाकडे दाखल करायचं असतं. ही एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे इथे आपल्याला न्याय मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. या दोन्ही अपिलांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत, ते समजून घेऊया. पहिलं अपील म्हणजे नमुना ब हे त्याच डिपार्टमेंटमधल्या सिनियर ऑफिसरकडे करायचं असतं आणि तेही 30 दिवसांच्या आत. तर दुसरं अपील म्हणजे नमुना क हे बाहेरच्या स्वतंत्र अशा राज्य माहिती आयोगाकडे करायचं आणि त्यासाठी 90 दिवसांची मुदत मिळते. ही वेळेची बंधनं पाळणं मात्र खूप गरजेचं आहे. आणि हो, या अपिलांपैकी कोणतंही अपील करण्यासाठी एक नाममात्र शुल्क आहे, फक्त ₹20. हे शुल्क सहसा कोर्ट फी स्टॅम्प लावून भरलं जातं. ठीक आहे, अर्ज कसा करायचा, अपील कसं करायचं हे सगळं आपण पाहिलं.
पण एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल की केंद्राच्या RTI कायद्यात तर असे कोणतेही फॉर्म्स नाहीत, मग फक्त महाराष्ट्रातच हे नमुना अ, ब, क असं काय? यामागे खूप महत्त्वाचं कारण आहे आणि तेच आता आपण समजून घेऊया. गोष्ट अशी आहे की 2005 मध्ये जो राष्ट्रीय माहिती अधिकार कायदा बनला तो एक प्रकारे मूळ साचा किंवा एक फ्रेमवर्क होता. तो कायदा देशभरात लागू झाला, पण त्याची प्रत्येक राज्यात अंमलबजावणी कशी करायची यासाठीचे सविस्तर नियम बनवण्याचे अधिकार त्या त्या राज्यांना दिले गेले. केंद्राच्या कायद्यात अर्ज कसा असावा याचा कुठलाच ठरलेला नमुना नव्हता आणि याच अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सरकारने स्वतःचे नियम बनवले. त्यांनी हे नमुना अ, ब आणि क तयार केले. याचा फायदा काय झाला तर सामान्य नागरिकासाठी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी सुद्धा सगळी प्रक्रिया एकदम सोपी आणि स्पष्ट झाली. कोणताही गोंधळ नाही. अर्ज कसा करायचा, माहिती न मिळाल्यास पुढे काय करायचं याचा एक ठरलेला पक्का रस्ताच तयार झाला. म्हणजेच या फॉर्म्समुळे काय झालं तर माहितीचा अधिकार हा फक्त पुस्तकातला एक कायदा राहिला नाही, तर तो सर्वसामान्यांच्या हातातलं एक खरं वापरता येणारं साधन बनला. एक ॲक्शनेबल प्रोसेस तयार झाली. हीच या महाराष्ट्र नियमांची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि शेवटची एक विचार करायला लावणारा प्रश्न, महाराष्ट्रात जशी ही अर्ज आणि अपिलाची स्पष्ट फॉर्मवर आधारित पद्धत आहे, तशीच सोय आपल्या आजूबाजूच्या इतर राज्यांमध्येही आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?